अरे बापरे, डायरेक्ट पोलीस गाडी आणि इकडे ते दोघं लय बेकार धावत होते, इकडे लय गर्दी होती. मग हा काय प्रकार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कसं आहे पब्लिक, तर आज मी आणि माझे मित्र आज आम्हाला पेठला फिरायला जायचं होतं. मग आता आम्ही पेठला फिरायला गाडीवर निघलो. भाऊ डायरेक्ट 39च्या स्पीडने गाडी पळत होता. फायनली पेठ मध्ये पोहोचलो आणि माणिकनी ना कपडे शिवायला टाकले होते. मग आपण तिथं कपडे घ्यायला गेलो होतो त्याचे, आणि इथे दुकानावरती पोहोचलो तर बघतो तर काय माणिक सोबत ना इथं स्कॅम झाला, कारण त्याचे कपडेच नव्हते शिवायला. मग माणिकने ना उतरवून दिलं होतं इथं. नंतर मग तिथून आम्ही डायरेक्ट कटिंगच्या दुकानात निघलो, कारण माणिकला कटिंग करायची होती. मग इथं आम्ही कटिंगच्या दुकानात पोहोचलो. माणिक ना इथं पण फसवाला, कारण इथं ना गर्दी लय होती आणि ना इथं कटिंगला जागा पण नव्हती. मग माणिक सांगत चला आता उद्याच्या वाढदिवसच खराब आहे माझा. तिथून मग आम्ही निघलो आणि इकडे स्टँडवर पोहोचलो आणि इकडे बघतो तर काय डायरेक्ट पोलीस गाडी आली होती आणि हे तर डायरेक्ट दोघं धावतच चालले होते ना पाहायला काय झालं होतं ते. इकडे लय गर्दी होती. इकडे गर्दी असल्यामुळे ना आपल्याला इकडे आपले फॅन लोक भेटले, ते सांगत की आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घे. मग काय त्यांना पण टाकलं व्हिडिओ मध्ये घेऊन. आणि ही आपली गावातली पांडा गँग एयो करत होती. याचा का काय पेपर होता, डायरेक्ट पेपर सोडून इकडे ना काहीतरी झालं ते बघायला आला था. तर पब्लिक हा काय प्रकार होता ते मला पण नाही समजला आणि त्यासाठी ना लई टाइम लागत होता. मग आम्ही डायरेक्ट घरी निघून आलो. घरी आलो तर आलो माणिकच्या आणि डायरेक्ट आम्हाला कोंबडा धरायला लावला. नंतर काय मग आम्ही लागलो ना कोंबडा धरायला. शेवटी पळून पळून माणिक कोंबडा धरला. तो तर लय दमला आता, पण मग काय करायला, आता धरायचा होता कोंबडा. मग धरला, नंतर घरी जाऊन दाखवत होतो. पळून पळून लय दमला आता. मग भाईनी मस्त पाणी बिनी पिलं आणि त्याचे पलंगावर आम्ही दोघं मस्तपैकी बसलो आणि चीजचा मस्त खाऊन घेतले.